या सगळ्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत बाईट सुपरफास्ट या बुलेटिनमध्ये आणि आता पुढच्या सत्रात आपण पाहणार आहोत बातम्या कामाधामाच्या. सर्व्हर क्रॅश, परीक्षा प्रणाली हॅक अशा विविध तांत्रिक कारणांमुळे MBE CET देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं आणखी एक संधी दिली आहे. ही परीक्षा आता 27 एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी 11 एप्रिलपर्यंत अर्ज करणं आवश्यक आहे. पालक आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेत राज्य CET सेलनं चौकशी समिती नेमली होती. CETच्या सर्व तक्रारींची शहानिशा करत चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार MBAची पुन्हा एकदा CET घेण्याचा निर्णय झालेला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी 11 एप्रिलपर्यंत पुनर्परीक्षेसाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलंय. त्याची परीक्षा 27 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 11:30 या वेळेत घेण्यात येणार असल्याचं CET सेलनं स्पष्ट केलंय. याबाबत अधिक माहिती CET सेलच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आधार कार्ड हे फक्त तुमचं ओळखपत्र नाहीये, तर त्याचे अनेक फायदे देखील आहेत. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण तुम्ही आधार कार्डाचा तुमचं ATM कार्ड म्हणूनही वापर करू शकता. तुमच्या आधार कार्डच्या मदतीनं तुम्ही पैसे काढणं, जमा करणं, शिल्लक तपासणं यासारख्या गोष्टी देखील करू शकता. भीम वापरकर्ते आधार क्रमांकाच्या मदतीनं पैशांचे व्यवहारही करू शकतात. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आधारच्या मदतीनं पैशांचे व्यवहार सोपे झालेत. हे पेमेंट फीचर अतिशय सुरक्षित आहे. शिवाय यासाठी OTPचा त्रास नाहीये आणि पिन लक्षात ठेवण्याचंही टेन्शन नाही. यासाठी तुमच्या बँक तपशिलांची आवश्यकता नाहीये. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचं बँक खातं आधारशी लिंक करावं लागेल. भारतीय रिझर्व्ह बँकेनं ही योजना बनवली आहे, ज्यामुळे तुमच्या खात्यात पैसे नसले तरी तुम्ही प्री सेक्शन क्रेडिट लाईनद्वारे UPI वरून पैसे देऊ शकता. ही अशी प्रणाली आहे की जी तुमच्या खात्यात पैसे नसले तरी तुम्ही पेमेंट करू शकाल. मात्र तुम्हाला तुमचे खातं UPIशी लिंक करावं लागेल. RBIच्या प्रस्तावाच्या अंमलबजावणीनंतर ग्राहक त्यांच्या बँक ठेवींमधून तसंच पूर्व मंजूर क्रेडिट्समधून UPI पेमेंट करू शकतील. सोप्या भाषेत UPI नेटवर्कद्वारे ग्राहक पेमेंटसाठी बँकांनी दिलेल्या क्रेडिटचा देखील वापर करू शकतील. UPIवर क्रेडिट लाईनची सुविधा ग्राहकांसाठी पॉइंट ऑफ परचेस अनुभव अधिक चांगला आणि सुलभ करेल. उन्हाळ्यात घरात AC किंवा कूलर हवे असे अनेकांना वाटतं. फ्लिपकार्टचा इलेक्ट्रॉनिक्स डे सेल 22 मार्चपासून सुरू झालाय. हा सेल 26 मार्च 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. या सेल दरम्यान अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर डिस्काउंट ऑफर्स मिळतात. सध्या उन्हाचे दिवस सुरू आहेत. या सेलमध्ये कूलर आणि AC सारख्या प्रोडक्ट्सवर बंपर सूट दिली जाते. यात काही ठराविक कंपन्या मोठी सूट देत आहेत. जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त सूट दिली जाते. आजकाल सर्वच स्मार्टफोन ब्रँड्स आपापल्या फोनमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा देत असतात. अनेक जण आजकाल असाही दावा करतायत की ओव्हर चार्जिंग आणि फास्ट चार्जिंगमुळे फोनची बॅटरी लवकर खराब होते. तसंच या ओव्हर चार्जिंग, फास्ट चार्जिंगसह फोनचा अतिप्रमाणात वापर, वेगवेगळ्या फोन्सच्या वेगवेगळ्या चार्जरनं फोन चार्ज करणं याशिवाय इतरही बऱ्याच कारणांमुळे फोनची बॅटरी लवकर खराब होऊ शकते. प्रत्येक फोन्सची बॅटरी चार्ज होताना ती एक प्रकारचं सायकल पूर्ण करते. म्हणजे एक फोन आधी 50% आणि त्यानंतर पुन्हा 50 ते 100% चार्ज होतो. तेव्हा फोनच्या चार्जिंगची एक सायकल पूर्ण होते. दरम्यान आजवर असं दिसून आलंय की ठराविक प्रमाणात या चार्जिंग सायकल पूर्ण झाल्यानंतर फोनची बॅटरी लवकर खराब होऊ लागते. पण असं असलं तरी फास्ट चार्जिंगमुळे फोनची बॅटरी खराब होते असा कोणताही पुरावा समोर आलेला नाहीये. तसंच ओव्हर चार्जमुळेही फोनच्या बॅटरीवर अधिक परिणाम होतात असंही समोर आलेलं नाहीये. कारण आजकालचे स्मार्टफोन पूर्ण चार्ज केल्यानंतर चार्जिंग आपोआप बंद होतं. अँड्रॉइड वापरकर्त्यांच्या व्हॉट्सॲपमध्ये एक मोठा बदल होणार आहे. iOS अर्थात आयफोनप्रमाणे अँड्रॉइड फोन्सचं व्हॉट्सॲप यापुढे दिसणार आहे. सध्या आयफोनमध्ये व्हॉट्सॲप ओपन केल्यानंतर चॅट, स्टेटस, सेटिंग्स या साऱ्या टॅब्स खालच्या बाजूला दिसतात. त्याचप्रमाणे आता अँड्रॉइडमध्येही या साऱ्या टॅब्स ज्या वरच्या बाजूला दिसतात त्या खालीच दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲपवर रोज नवनवीन फीचर्स येत आहेत. प्रायव्हसी कंट्रोल, स्टेटस, स्टोरी सेटिंग्ससोबत बरेच बदल केले जात आहेत. व्हॉट्सॲपमध्ये देखील स्टेटससाठी एक वेगळं सेक्शन असल्यानं त्यातही सतत बदल आणि अपडेट्स येत आहेत. आता युजर्सना स्टेटस बटनवर टॅप करून व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करता येणार आहे. इतर स्टेटसप्रमाणेच या व्हॉइस स्टेटसची मर्यादा देखील 30 सेकंदांपर्यंतच असणार आहे. दरम्यान स्टेटस टाकल्यानंतर 24 तासानंतर ते आपोआप डिलीट होणार आहे. एप्रिल महिना उजाडला की विविध ठेवींवर मिळणाऱ्या व्याजातून उगम कर अर्थात TDS कापला जाऊ नये यासाठी ठेवीदारांची बँका, वित्त संस्था, पोस्ट ऑफिस, कंपन्या इत्यादींकडे फॉर्म 15G आणि फॉर्म 15H भरण्यासाठी गर्दी होते.
फॉर्म 15G आणि फॉर्म 15H हे अनुक्रमे वरिष्ठ नागरिक नसलेल्या आणि वरिष्ठ नागरिक असलेल्या ठेवीदारांनी भरावायचे असतात. हा फॉर्म म्हणजे ठेवीदारानं दिलेला जाहीरनामाच असतो, ज्याद्वारे तो असं जाहीर करतो की माझ्या संदर्भात वर्षातील एकूण अंदाजे उत्पन्नावर भरायचा कर हा 0 रुपये असेल. हा फॉर्म दिल्यावर मिळणाऱ्या व्याजावर TDS कापला जात नाही. त्यामुळं या कराचा परतावा मिळवण्यासाठी विवरणपत्र भरण्याचा व्यापही टाळतो. ही सोय बऱ्याच ग्राहकांना लाभदायक असून हा फॉर्म प्रत्येक आर्थिक वर्षासाठी भरावा लागतो. आरोग्य समस्यांमध्ये भर पडत असताना आपल्याला आता आरोग्य विम्याचे महत्त्व समजले. आरोग्याच्या समस्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही खर्चापासून कमाल संरक्षण मिळण्याची हमी आता गरजेची आहे. सुपरटॉप ॲप प्लॅन हा तुमची आरोग्य विम्याची व्याप्ती वाढवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. सुपरटॉप अप प्लॅन तुमची विद्यमान आरोग्य विमा पॉलिसी वाढवतोच, त्याचसोबत तुमच्या स्टँडर्ड आरोग्य विमा पॉलिसीनं कव्हर न केलेल्या वैद्यकीय गरजांसाठी अतिरिक्त संरक्षण देऊ शकतो. उदाहरणार्थ, सुपर टॉपअप प्लॅन मॅटर्निटी कव्हर प्रदान करतो आणि मूलभूत आरोग्य विमा पॉलिसी कदाचित तो कव्हर करत नाही. सुपर टॉपअप प्लॅन हा टॉपअप पॉलिसीपेक्षा थोडासा महाग असतो, पण तो तेवढाच लाभदायकही असतो. पण सुपर टॉपअप प्लॅनचा प्रीमियम हा मूळ पॉलिसीच्या प्रमाणात असतो. इन्कम टॅक्स अर्थात आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. आयकर भरताना यावेळी करदात्यांना काही अतिरिक्त माहिती द्यावी लागणार आहे, जी माहिती असणं आवश्यक आहे. यावेळेपासून आयकर फॉर्मच्या नियमात 9 बदल झालेत, जे तुम्हाला आयकर भरताना लक्षात ठेवावे लागतील. ITR फॉर्ममध्ये पेन्शनधारकांना पेन्शनच्या स्रोताची माहिती द्यावी लागेल. जर तुम्ही EPF मध्ये एका वर्षात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त योगदान दिलंय, तर तुम्हाला अतिरिक्त योगदानावर मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागेल. यंदा ITR भरताना घर खरेदी किंवा जमीन खरेदीची माहिती देणं आवश्यक आहे. यावेळी तुम्हाला केवळ परदेशात मालमत्ता असल्याचीच नाही, तर तुम्ही देशाबाहेर कोणती मालमत्ता विकली असेल याची माहिती द्यावी लागणार आहे. अशा अनेक गोष्टींची माहिती द्यावी लागेल. तुम्ही जर वोडाफोन आयडियाचे युजर्स असाल तर तुमच्यासाठी एक खास प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत 901 रुपये आहे, पण यात रोज 3 GB डेटा मिळतो. हा प्लॅन जिओच्या प्लॅनला जोरदार टक्कर देतोय. वोडाफोन आयडियाचा 901 रुपयाचा प्लॅन यापैकीच एक आहे. जिओचा 819 रुपयांचा प्लॅन पेक्षा फक्त 2 रुपये जास्त किमतीचा हा प्लॅन आहे, पण बेनिफिट्समध्ये हा प्लॅन जिओला जोरदार टक्कर देतोय. कंपनीचा 901 रुपयाचा प्लॅन 70 दिवसांच्या वैधतेसोबत येतो. या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट यूज करण्यासाठी दररोज 3 GB डेटा ऑफर करतं. या प्लॅनचं खास वैशिष्ट्य म्हणजे प्लॅनमध्ये तुम्हाला 48 GB एक्स्ट्रा डेटा सुद्धा मिळतोय. जिओच्या या प्लॅनमध्ये रोज 2.5 GB डेटा मिळत असतो. प्लॅनमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त बेनिफिटमध्ये 1 वर्षासाठी डिझनी प्लस हॉटस्टारचं फ्री सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे. याशिवाय वोडाफोन आयडियाचा हा प्लॅन बिंच ऑल नाईट, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि वोडाफोन आयडिया मूव्हीज आणि TV ॲपचं फ्री ॲक्सेस देत आहे. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथंच थांबूयात. नमस्कार.